टीईटी परीक्षेच्या सक्ती विरोधात शिक्षक संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे। शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांनी सामूहिक रजा टाकून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढलाय। शहरातील महात्मा फुले पुतळ्यापासून हा मोर्चा काढण्यात आलाय। जिल्ह्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हजारोच्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते। राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये अशी मुक्त मागणी शिक्षकांची आहे। यासह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आलाय। शासनाने टीईटी संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी, अन्यथा हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढू असा इशारा देखील शिक्षक संघटनांनी दिलाय। याचा आढावा घेतलाय नांदेडवरून आमचे प्रतिनिधी पवन जगदंबार यांनी। विरोधामध्ये राज्यभरातील शिक्षक आक्रमक झालेले आहेत। आज तुम्ही नांदेडमध्ये सुद्धा पाहू शकता, मोठ्या संख्येने नांदेडमध्ये जे आहेत शिक्षक बांधव रस्त्यावर उतरलेले आहेत। टीईटीचा जो निर्णय आहे त्याचा पुनर्विचार करावा अशी या शिक्षकांची मागणी आहे। त्यासाठी आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। आपल्यासोबत शिक्षक संघटनेचे नेते मधुकर उन्हाळे आहेत। सर, आज मोर्चा काढण्यात आलाय, काय मागण्या आहेत आपल्या? आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहे। यात प्रामुख्यानं 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो टीईटीच्या संदर्भात निकाल दिलेला आहे त्यामध्ये जवळपास देशातील 20 लाख शिक्षक या निर्णयामुळे बाधित होत आहेत। महाराष्ट्रातील 1.5 लाख शिक्षक या निर्णयामुळे बाधित होत आहेत आणि आरटी ॲक्ट 2009 मध्ये अस्तित्वात आला, 10 मध्ये लागू झाला आणि वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या वर्षी स्वीकारला। महाराष्ट्राने 2013 मध्ये हा आरटी ॲक्ट स्वीकारला, परंतु शिक्षक भरती करत असताना पूर्वी ज्या शिक्षकांच्या भरती झालेल्या होत्या त्यामध्ये सर्वांनी स्पर्धात्मक परीक्षा देऊन ते सेवेत लागलेले आहेत, परंतु त्यांनासुद्धा 2009च्या पूर्वीच्या सर्व शिक्षकांना टीईटी पास होणं, उत्तीर्ण होणं अनिवार्य केलेलं आहे। या व इतर मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा काढण्यात येत आहे। आमची प्रामुख्याने ही मागणी आहे, महाराष्ट्र सरकारनं इतर राज्यांच्या प्रमाणे उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू, झारखंड, उत्तर प्रदेश, त्यानंतर हरियाणा या राज्याच्या त्यांनी जो निर्णय घेतला त्यांची शासनाच्या वतीने त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली। त्याच प्रकारची याचिका महाराष्ट्र सरकारनं सुद्धा करावी। या संदर्भात वेळोवेळी सर्व संघटनांच्या वतीने निवेदनं देण्यात आलेली आहेत, परंतु महाराष्ट्र शासनानं आजच्या तारखेपर्यंत निवेदन दाखल केलेलं, पुनर्विचार याचिका दाखल केली नाही। त्याचबरोबर 15 मार्च या अगोदर तुम्ही कोणी शिक्षण मंत्र्यांना वगैरे कोणाला निवेदन? या अगोदर आम्ही शिक्षण मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटलो, निवेदन दिलं। त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आहोत, कुठलीही कारवाई होणार नाही, परंतु आज जवळपास सर्वच पदोन्नत्या महाराष्ट्रातल्या थांबलेल्या आहेत। त्याचबरोबर 15 मार्च 2024चा जो संच बांधणीचा JR आहे त्या निर्णयामुळं आज हजारो शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत। त्याचमुळं शासनाला, शिक्षण आयुक्तांना याला स्थगिती देऊन 2025-26च्या संच मान्यतेवर पद निर्धारण करण्यात यावं, नंतर अतिरिक्त प्रक्रिया करण्यात येईल अशा प्रकारचं शासनाने सांगितलेलं आहे। म्हणून या इतर ज्या मागण्या आहेत, शिक्षण सेवक योजना रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, त्यानंतर 10-20-30 आश्वासित प्रगती योजना लागू करणे, यासारख्या 13 मागण्या आहेत। या संदर्भात आम्ही वारंवार शासनाकडे पाठपुरावा करत आहोत। शासन कुठेही दखल देत नाही। आमची मागणी मुख्य आहे की टीईटीच्या संदर्भामध्ये शासनाने पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करावी। यासाठी संपूर्ण राज्यामध्ये आज जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर हे मूक मोर्चे आयोजित करण्यात आले आहे। शासनाने तुमच्या मागणीची दखल घेतली तर पुढील भूमिका काय राहणार आहे? यानंतर जर शासनाने यावर जर पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर उद्या येत्या हिवाळी अधिवेशनावर आमचा मोर्चा राहणार आहे। त्यानंतर तिथं जरी नाही झाली, त्यानंतर जर याचिका दाखल नाही केली तर मुंबईला आझाद मैदानावर आम्ही बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत। अशा प्रकारची शासनाला आम्ही 17 सप्टेंबरला नोटीस दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे आंदोलन केलं जात आहे, त्याचाच हा भाग म्हणून हे आंदोलन करण्यात येत आहे। धन्यवाद। एकंदरीत आपण पाहू शकता, शिक्षक संघटना जी आहे ते आता आक्रमक झाल्या आहे। टीईटी परीक्षेचा जो पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी या शिक्षकांची मागणी आहे आणि त्यासाठीच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। शासनानं जर यांच्या मागणीची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर ते मोर्चा काढणार आहेत। तेथेही जर मागण्याची दखल घेतली नाही तर मुंबईच्या आझाद मैदानावर जे आहे ते आमरण उपोषण करू असा इशारा सुद्धा शिक्षक संघटनेने दिलेला आहे। कॅमेरामॅन रफिक सोबत मी पवन जगदंबार, देशोन्नती, नांदेड।